हाय गर्ल्स, गुड मॉर्निंग. ह्याच्या अगोदर आपण एक्सरसाइज 6.3 पाहिलं होतं. सॉल्व ह्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 बघा. 6.4 सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन x इंटू साइन वाय बाय एक्स इंटू डी वाय इक्वल्स टू वाय साइन वाय बाय एक्स मायनस एक्स इंटू डी एक्स. अगोदर हे डी वाय आपण ॲज इट इज ठेवलं. हे इंटूमध्ये आहे डी एक्स. इकडं आणून आपण काय केलं, डिवाइडमध्ये. म्हणजे ह्या डी वायच्या अपॉनमध्ये काय आलं, डी एक्स. हे दोन्ही. त्याच्यानंतर इक्वल चं साईन ॲज इट इज दिलं. हे वाय साईन वाय बाय एक्स मायनस एक्स आणि हे इंटूमध्ये तिकडे येऊन काय होणार आहे, डिवाइडमध्ये. म्हणजे हे इक्वेशन नंबर आपल्याला काय भेटलं, 1 भेटलं. पुट वाय इक्वल्स टू व्ही एक्स. सपोज आपण वायची व्हॅल्यू जर व्ही एक्स ठेवली तर या दोन्हींमध्ये आपल्याला काय यूज करावं लागणार आहे, यू इंटू व्ही यूज करावं लागणार आहे. म्हणजे डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू, हे बघा, डी वाय अपॉन डी एक्स इक्वल्स टू व्ही ॲज इट इज घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स जर आपण घेतला तर तो 1 येणार आहे. प्लसमध्ये आपण एक्स घेतो आणि परत व्हीचा काय फाइंड करतो आपण, डेरिव्हेटिव्ह. म्हणजे डी व्ही बाय डी एक्स. म्हणजे आपल्याला ही इक्वेशन भेटणार आहे. देन सपोज वाय इक्वल्स टू व्ही एक्स. वायची व्हॅल्यू जर व्ही एक्स असेल तर हे एक्स इंटूचं इकडे येऊन काय होणार आहे, डिवाइड. म्हणजे वाय बाय एक्स इक्वल्स टू काय भेटणार आहे आपल्याला, व्ही भेटणार आहे. फ्रॉम इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 जर आपण पाहिलं तर इथं काय करायचं, डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू काय आली आपली, व्ही प्लस एक्स इंटू डी व्ही बाय डी एक्स. म्हणजे ही व्हॅल्यू ठेवून द्यायची. इक्वल ॲज इट इज. वायसुद्धा आपण वायच्या प्लेसवर काय लिहिणार, इथं व्ही एक्स. हे बघा, वायच्या, हे इथं वाय आहे, वायच्या प्लेसवर आपण काय पुट करणार, व्ही एक्स साईन वाय बाय एक्स. साईन वाय बाय एक्स आणि वाय बाय एक्सच्या प्लेसवर आपण काय पुट करणार, व्ही. वाय इक्वल्स टू व्ही एक्स जर असेल तर वाय बाय एक्स काय येणार, व्ही येणार. मग साईन वाय बाय एक्सच्या प्लेसवर आपण काय लिहिणार, साईन व्ही लिहिणार. मायनस एक्स ॲज इट इज अपॉनमध्ये एक्स इंटू साईन वाय बाय एक्सच्या प्लेसवर काय पुट करणार, साईन व्ही. आता हे एक्स एक्स काय झालं, कॅन्सल. हे ॲज इट इज ठेवलं. हे सुद्धा काय करायचं, ॲज इट इज. म्हणजे इथं जर आपण सपोज व्हीनं मल्टिप्लाय केलं, हे अगोदर व्ही साईन व्ही -1 आणि मायनस व्ही. म्हणजे ॲज इट इज आपण पूर्ण हा ब्रॅकेट लिहिला, फक्त ब्रॅकेट कॅन्सल केलेला आहे बघा. व्ही साईन व्ही -1 मायनस व्ही अपॉनमध्ये काय येणार आहे, साईन व्ही. त्याच्यानंतर एक्स इंटू डी व्ही बाय डी एक्स इक्वल्स टू -1 अपॉन काय येणार आहे, साईन व्ही. हे साईन व्ही डिव्हाइडमध्ये आहे. इकडे जाऊन काय होणार आहे, इंटूमध्ये होणार आहे. म्हणजे साईन व्ही सोबत आपण फक्त काय ठेवणार आहे, डी व्ही ठेवणार आहे. हे बघा, हे साईन व्ही, त्याच्यासोबत आपण काय ठेवणार आहे, डी व्ही. -1 हे एक्स इंटूमध्ये इकडे येऊन काय होते, डिव्हाइडमध्ये. आणि इथं काय येणार आहे, डी एक्स येणार आहे. म्हणजे आपल्याला हे आन्सर भेटणार आहे. त्याच्यानंतर दोन्ही साईडचं सपोज आपण इंटिग्रेशन केलं तर साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस भेटणार आहे. इक्वल्स टू मायनस ॲज इट इज 1 बाय एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला काय भेटणार आहे, लॉग एक्स प्लस सी. इथं येणार आहे मायनसचं प्लस करा आणि इथं सुद्धा मायनसचं प्लस करा आणि प्लसचं म्हणजे मायनसचं प्लस. एवढं लक्षात ठेवा, पूर्ण ब्रॅकेटला मायनसनं मल्टिप्लाय करा, तेव्हा तुम्हाला मायनस कॉसचं काय भेटणार आहे, पॉझिटिव्ह कॉस म्हणजे प्लस कॉस भेटणार आहे. आणि मायनस लॉग एक्सचं काय भेटणार आहे, प्लस लॉग एक्स मायनस सीचं काय भेटणार आहे, प्लस सी भेटणार आहे. दिस इज द जनरल डिफरन्शियल इक्वेशन. शेवटी इथं व्हीची व्हॅल्यू ठेवून द्या, वाय बाय एक्स. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा. त्याच्यामध्ये एक्स स्क्वेअर इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू डी एक्स मायनस 2xy इंटू डी वाय. हा क्वेश्चन नंबर 2 बघा. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डी एक्स मायनस 2xy इंटू डी वाय. आता ह्याच्यामध्ये हे जे मायनस 2xy आहे इकडं आणून आपण काय केलं, पॉझिटिव्ह इक्वल्स टू, किंवा असं लिहा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू डी एक्स. हे मायनस आहे, पलीकडे जाऊन काय बनणार आहे, प्लस बनणार आहे, 2xy इंटू डी एक्स. ह्याच्यावरून आपल्याला डी वायची व्हॅल्यू काय भेटणार आहे, हे डी वाय ॲज इट इज ठेवा. इकडचा डी वाय ॲज इट इज ठेवा. हे इंटूमध्ये इकडे जाऊन काय होणार आहे, डिवाइडमध्ये. हे ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि हे इंटूमध्ये इकडे जाऊन परत काय होणार आहे, डिवाइडमध्ये. म्हणजे आपल्याला हे इक्वेशन भेटणार आहे. इथं सुद्धा वाय इक्वल्स टू आपल्याला काय पुट करायचं, व्ही एक्स पुट करायचं. परत त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. परत ती व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन नंबर 1 ठेवायची. ती व्हॅल्यू जर आपण इक्वेशन नंबर 1 ठेवली तर डी वाय बाय डी एक्सच्या प्लेसवर आपण काय पुट करणार, व्ही प्लस एक्स इंटू डी व्ही बाय डी एक्स इक्वल्स टू. आता इथं जर आपण पाहिलं तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन 2xy. एक्स स्क्वेअर ॲज इट इज ठेवलं. वायची व्हॅल्यू आपल्याला काय ठेवायची, व्ही एक्स ठेवायची. वायचा जर मी स्क्वेअर केला तर व्हीचा आणि एक्सचा सुद्धा काय करणार आहे, स्क्वेअर करणार आहे. अपॉनमध्ये 2x ॲज इट इज. वायची व्हॅल्यू आपल्याला काय पुट करायची, वायची व्हॅल्यू व्ही एक्स पुट करायची. ही तर वायची व्हॅल्यू व्ही एक्स. त्याच्यानंतर हे ॲज इट इज ठेवलं. दोन्ही वरच्या ह्याच्यातून सपोज आपण जर एक्स स्क्वेअर कॉमन काढले तर ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय भेटणार आहे, 1 प्लस व्ही स्क्वेअर भेटणार आहे. अपॉन
2x व्ही एक्स ॲज इट इज आणि इथं सुद्धा एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर होणार आहे. परत एकदा लक्ष द्या, वरच्या याच्यातून सपोज मी एक्स स्क्वेअर जर कॉमन काढलं तर वरी काय राहणार आहे 1 + व्ही स्क्वेअर राहणार आहे आणि इथं सुद्धा हे एक्स आणि हे एक्स म्हणजे इथं एक्स स्क्वेअर येणार आहे आणि साईडला फक्त काय राहणार आहे 2v राहणार आहे. म्हणजे हा एक्स स्क्वेअर आणि हा एक्स स्क्वेअर काय झालं कॅन्सल, म्हणजे रिमेनिंग 2v. एक्स इंटू dv/dx हे ॲज इट इज ठेवा इक्वल्स टू हे सुद्धा ॲज इट इज. ही जी प्लसची टर्म आहे इकडे येऊन काय होणार आहे -v होणार आहे. त्याच्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर 1 + व्ही स्क्वेअर -v इंटू 2v जर असेल तर 2vचा काय येणार आहे स्क्वेअर अपॉनमध्ये काय येणार आहे 2v येणार आहे. एक्स इंटू dv/dx इक्वल्स टू -2v स्क्वेअरमधून जर व्ही स्क्वेअर गेले तर आन्सर काय राहणार आहे -v स्क्वेअर अपॉन 2v. आता हा v याच्या जवळ नाही म्हणजे 2v परत एकदा पहा, हा जो dv आहे इथं dv ॲज इट इज ठेवा. हा जो डिव्हाइडमधला 2v आहे वरी जाऊन काय होणार आहे इंटूमध्ये होणार आहे. हा जो न्यूमरेटरमध्ये 1 - व्ही स्क्वेअर आहे खाली येऊन काय होणार आहे डिनॉमिनेटरमध्ये होणार आहे 1 - व्ही स्क्वेअर. म्हणजे आपल्याला हे एक इक्वेशन भेटलं. इक्वल्स टूमध्ये काय करायचं, हे एक्स वरी आहे न्यूमरेटरमध्ये, पलीकडे येऊन काय होणार आहे डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे 1/x. हा dx खाली न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटरमध्ये, इकडे येऊन काय होणार आहे न्यूमरेटरमध्ये. म्हणजे इकडे आपल्याला भेटलं 1/x इंटू dx. दोन्ही साईडचं जर सपोज आपण इंटिग्रेशन काढलं तर इथं बघा मायनसनं जर आपण बाहेर मल्टिप्लाय केलं तर -2vच का घेतलं आणि बाहेर मायनसनं का मल्टिप्लाय केलं, तर खाली जर फंक्शन असेल आणि वरी जर त्याचं डेरिव्हेटिव्ह असेल तर डायरेक्ट आपण कोणती प्रॉपर्टी यूज करतो लॉग मॉड ऑफ f(x) यूज करतो. आता इथं 1 - व्ही स्क्वेअर म्हणजे एखादं फंक्शन आहे, ह्याचा जर आपण डेरिव्हेटिव्ह काढला वरी तर याचा डेरिव्हेटिव्ह -2v येणार आहे आणि इथं -2v होतं का नाही, इथं +2v होतं. पण इथं जर आपल्याला मायनस आणायचं असेल तर बाहेरसुद्धा म्हणजे मायनस प्लस व्हॅल्यू चेंज नाही झाली पाहिजे. आपल्याला मायनसनं काय करावं लागणार दोन्ही साईडला मल्टिप्लाय किंवा बाहेर मायनस घ्या आणि मध्येसुद्धा मायनस घ्या म्हणजे मायनस प्लस होईल, व्हॅल्यू चेंज होणार नाही. आणि इथं आलं 2v अपॉन 1 + व्ही स्क्वेअर. खाली फंक्शन आहे आणि वरी त्याचं जर डेरिव्हेटिव्ह असेल तर आपण काय करणार हे मायनस ॲज इट इज. आता एवढ्याचं इंटिग्रेशन काय येणार आहे लॉग मॉड ऑफ 1 - व्ही स्क्वेअर म्हणजे लॉग मॉड ऑफ f(x) इक्वल्स टू 1/x कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे लॉग एक्सचा, मग 1/x इंटिग्रेशन सुद्धा काय आलं लॉग एक्स प्लस लॉग c1. आता ह्याला जर मला पॉझिटिव्ह घ्यायचं असेल तर सपोज मायनस वरी एखादं फंक्शन मायनस असेल किंवा a⁻⁻m असेल तर आपण काय करतो 1 अपॉन a⁻ काय करतो +m करतो. तसं इथं हे मायनस जर मला सपोज कॅन्सल करायचं असेल तर लॉग 1 अपॉन 1 - व्ही स्क्वेअर मी घेऊ शकते इन्व्हर्सच्या फॉर्ममध्ये इक्वल्स टू ह्या दोन्हींमध्ये लॉग a प्लस लॉग b असेल तर आपण लॉग a इंटू b घेतो म्हणजे लॉग c1 इंटू x घेतो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बघा 1 मॉड ऑफ 1 लॉग मॉड ऑफ 1 अपॉन 1 - वाय स्क्वेअर म्हणजे इथं व्हॅल्यू ठेवलेली, परत इथं व्ही स्क्वेअरची काय ठेवलेली आहे व्हॅल्यू ठेवलेली आहे y/y स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. आणि इथं जर परत आपण कॅल्क्युलेशन केलं हे बघा 1 अपॉन 1 - वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर जर आपण लिहिलं, परत जर ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर ते आपल्याला काय भेटणार आहे x स्क्वेअर - वाय स्क्वेअर अपॉन परत काय भेटणार आहे खाली फक्त एक्स स्क्वेअर भेटणार आहे. हा बेसचा एक्स स्क्वेअर कुठं जाणार आहे वरी, म्हणजे आपल्याला हे इक्वेशन भेटणार आहे. ह्याची व्हॅल्यू कंपॅरिझन कशासोबत करायची c1 x सोबत. याचा अर्थ एक्स स्क्वेअर - वाय स्क्वेअर आपण इकडं नेऊ शकतो, हे x स्क्वेअर 1 अपॉन c1 इंटू एक्स घेऊ शकतो म्हणजे 1 अपॉन c1 x इकडे घेऊ शकतो आणि इकडं आपण काय घेऊ शकतो एक्स स्क्वेअर - वाय स्क्वेअर. हे झालं जनरल सोल्युशन. 1/c1ला आपण काय लिहू शकतो कॉन्स्टंट c घेऊ शकतो. त्याच्या पुढचा क्वेश्चन बघा 3 नंबरचा 1 + 2 e⁻x/y + 2 e⁻x/y इंटू 1 - x/y dy/dx. सपोज x/y इक्वल्स टू u. x अपॉन वायची व्हॅल्यू सपोज आपण u ठेवली तर x इक्वल्स टू u इंटू काय येणार आहे y येणार आहे. इथं u इंटू व्ही नाही पुट केलं आपण, x इक्वल्स टू x/y. इथं पॉवरमध्ये x/y आलेला आहे म्हणून डायरेक्ट ह्याची व्हॅल्यू काय ठेवली आपण x/y इक्वल्स टू सपोज u. देन dx अपॉन dy डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता इकडं x आहे आणि इकडं y आहे पण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागणार आहे y घ्यावं लागणार आहे. म्हणजे ह्याचं जर आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड केला तर dx/dy इक्वल्स टू हे दोन्हींमध्ये सपोज आपण u इंटू व्ही यूज केलं तर u ॲज इट इज yचा डेरिव्हेटिव्ह जर आपण काढला तर तो 1च येणार आहे प्लस y
du बाय dy म्हणजे आपल्याला हे इक्वेशन भेटणार आहे फ्रॉम इक्वेशन 1. आता ही जी आलेली व्हॅल्यू आहे ती परत कुठे पुट करायची आपल्याला इक्वेशन 1 मध्ये. इक्वेशन 1 मध्ये आपण काय पुट करू शकतो 1 + 2 e टू द पॉवर x बाय y च्या प्लेसवर काय पुट करायचं u इंटू dx बाय dy ची व्हॅल्यू काय आलेली आहे u + y इंटू du बाय dx प्लस 2 e टू द पॉवर x बाय y म्हणजेच 2 e टू द पॉवर u इन ब्रॅकेट 1 - x बाय y च्या प्लेसवर काय पुट करायचं u = 0. त्याच्यानंतर आता इथं सपोज आपण जर मल्टिप्लाय केलं म्हणजे एखाद्या ब्रॅकेटने ह्या ब्रॅकेटनं पूर्ण दोन्हींचं जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर आपल्याला हे इक्वेशन भेटल. सपोज यूनं जर आपण 1 ला मल्टिप्लाय केलं तर यूनं जर आपण 2 e टू द पॉवर u ला मल्टिप्लाय केलं तर 2u e टू द पॉवर u भेटणार आहे. प्लस y dy बाय dxनं जर आपण 1 ला मल्टिप्लाय केलं y du बाय dy नं जर आपण 1 ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला तेच इक्वेशन भेटणार आहे. म्हणजे आपल्याला एवढं इक्वेशन भेटेल. प्लस पुढची ह्या 2 e टू द पॉवर u ने ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा म्हणजे आपल्याला हे इक्वेशन भेटेल. आता इथं हे ॲज इट इज ठेवा प्लस हे ॲज इट इज. फक्त ह्याच्या 2 व्हॅल्यू येतात. ह्यानंतर तुम्ही काय करू शकता इक्वल्समध्ये म्हणजे हे बघा हे 2u + 2 e टू द पॉवर u म्हणजे ह्याच्यामध्ये हे आणि हे दोन्ही काय झालेले आहे कॅन्सल झालेले. इथं काय राहते फक्त u आणि प्लसमध्ये काय राहणार आहे 2 e टू द पॉवर u प्लस y 1 + 2 e टू द पॉवर u du बाय dy = 0. आता इथं जर आपण हे केलं तर हे बघा हे dy अपॉन y आहे. म्हणजे इथं हे जे डिवाइडमधलं dy आहे आपण इकडं नेऊन काय करू शकतो मध्ये करू शकतो हे dy आणि त्याच्या खाली हे y घेऊ शकतो dy अपॉन y प्लस ही टर्म ॲज इट इज 1 + 2 e टू द पॉवर u ॲज इट इज हे मध्ये इकडे येऊन काय होणार आहे डिवाइडमध्ये. तसं = पलीकडं नाही आहे पण आपल्याला ॲडजस्ट करण्यासाठी ह्याच्यामध्ये काय करावं लागणार आहे घ्यावं लागणार आहे =0. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड. सपोज दोन्ही साईडचं जर आपण इंटिग्रेशन घेतलं तर ह्याचं इंटिग्रेशन काय येणार आहे लॉग मॉड ऑफ y येणार आहे. आता ह्याचं इंटिग्रेशन u बाय v न काढत बसू नका. याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू जर u असेल तर यूचं इंटिग्रेशन काय येते 1 + 2 ॲज इट इज आणि e टू द पॉवर यूचं जर परत आपण इंटिग्रेशन काढलं तर e टू द पॉवर u म्हणजे खाली फंक्शन आणि वरी त्याचा काय आलेला आहे डेरिव्हेटिव्ह. असं जर असेल तर आपण इंटिग्रेशन काय घेतो लॉग मॉड ऑफ u + 2 e टू द पॉवर u = log c. म्हणजेच log a + log b जर असेल तर log a इंटू काय घेतो आपण b = log c. log सपोज दोन्ही साईडचे कॅन्सल झाले तर आपल्याला हे इक्वेशन भेटणार आहे. त्याच्यामध्ये ती यूची व्हॅल्यू पुट करून टाका. हे झालं जनरल सोल्युशन. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर त्याच्यातला 4 बघा y² dx + xy + x² × dy = 0. दिसत नसेल तर क्वालिटी वाढून बघा. आता इथं xy + x² × dy = हे जे +y² dx आहे पलीकडे जाऊन काय होणार आहे -y² × dx. आता इथं हे dy ॲज इट इज ठेवा हे इंटूमध्ये इकडे येऊन काय होणार आहे डिवाइडमध्ये -y² ॲज इट इज ठेवा. ही एवढी टर्म इंटूमध्ये इकडे येऊन काय होणार आहे xy + x² कशामध्ये होणार आहे डिवाइडमध्ये. पुट y = vx. आता y ची व्हॅल्यू आपण काय पुट करणार इथं vx पुट करणार म्हणजे मग dy बाय dx आपल्याला काय भेटणार आहे v × 1 + x × dv बाय dx. सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. फक्त पुट काय करायचं एवढंच लक्षात ठेवा त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. जो डेरिव्हेटिव्ह आला ती व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 म्हणजे आपल्याला आपण जे काढलेलं आहे इथं त्या इक्वेशनमध्ये पुटअप करायची. ही जी व्हॅल्यू आहे ही ॲज इट इज आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवली = मायनस ॲज इट इज y² म्हणजेच v² × x² आलेले अपॉनमध्ये x ॲज इट इज yची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायची v × x घ्यायची प्लस x² ॲज इट इज. हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं -v² x² अपॉन x × x जर केलं तर इथं x² भेटणार आहे प्लस v म्हणजे हे x² + x² इथे भेटणार आहे. आणि या दोन्हींमधून सपोज आपण जर कॉमन काढलं -v² x² ॲज इट इज हे दोन्हींचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर इथं vx² + x² भेटणार आहे. ह्या दोन्हींमधून परत सपोज जर आपण x² कॉमन काढलं तर आपल्याला काय भेटणार आहे v + 1 × x² म्हणजे हा x² आणि हा x² काय होणार आहे कॅन्सल. आन्सर काय भेटणार आहे इथं -v² v + 1 ही व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे. त्याच्यानंतर x × dv बाय dx. हे बघा हे x × dv बाय dx ॲज इट इज इक्वल ही पूर्ण टर्म ॲज इट इज. हे जे प्लस v आहे इकडचं
ह्या इकडचं जे प्लस व्ही आहे इकडं आणून काय केलं आपण मायनस व्ही केलं. परत जर आपण त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर मायनस व्ही इंटू व्ही म्हणजे मायनस व्ही स्क्वेअर, मायनस प्लस काय होणार आहे मायनस व्ही इंटू वन केलं तर काय होणार आहे व्ही अपॉनमध्ये काय येणार आहे व्ही प्लस वन. मायनस व्ही स्क्वेअर जर ॲडिशन केली तर ती येणार आहे मायनस टू व्ही स्क्वेअर मायनस व्ही अपॉन व्ही प्लस वन. म्हणजे हे इक्वेशन आपल्याला भेटणार आहे. दोन्हींमधून सपोज आपण मायनस जर कॉमन काढलं तर टू व्ही स्क्वेअर प्लस व्ही अपॉन व्ही प्लस वन भेटणार आहे. त्याच्यानंतर हे जे डिव्हाइडमधले आहेत व्ही प्लस वन हे आपण इकडे जाऊन इंटूमध्ये करू शकतो. अपॉनमध्ये ही टर्म आपण आणू शकतो, फक्त त्याला मायनसनं मल्टिप्लाय करून घ्या. म्हणजे ही आणलेलं आहे आपण इकडे बघा, हे मायनसनं मल्टिप्लाय केलेलं आहे. ही टर्म आपण इकडे आणू शकतो. ही जी टर्म आहे वरी न्यूमरेटरमध्ये ही इकडे जाऊन काय होणार आहे डिनॉमिनेटरमध्ये होणार आहे डी व्ही. त्याच्यासोबतच ठेवा कारण व्ही सोबत आपण व्हीच घेतो. इक्वल्स टू हे वरी एक्स आहे आणि हे मायनस ॲज इट इज, पण इकडे येऊन काय होणार आहे खाली होणार आहे म्हणजे 1/x. डी एक्सचं काय येणार आहे इकडं, हे डी एक्स डिनॉमिनेटरमध्ये इकडे येऊन काय होणार आहे न्यूमरेटरमध्ये. त्याच्यानंतर सपोज दोन्ही साईडचं जर आपण याच्यामध्ये इंटिग्रेशन घेतलं तर याच्यामध्ये काय येणार आहे इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड. दोन्ही साईडचं इंटिग्रेशन, दोन्ही साईडला इंटिग्रेशन साईन देऊन टाका. त्याच्यानंतर खाली जर फंक्शन आणि वरी जर त्याचं डेरिव्हेटिव्ह असेल तर ठीक, नाही तर तसं ॲडजस्ट करावं लागणार आहे. आता ह्याचं जर आपण पाहिलं तर ह्या व्ही स्क्वेअर इथं क्लिअर दिसत नाही बघा, व्ही स्क्वेअर टू व्ही स्क्वेअर प्लस व्ही आहे. दोन्हींमधून सपोज आपण व्ही जर कॉमन काढलं तर आपल्याला टू व्ही प्लस काय भेटणार आहे 1 भेटणार आहे. आणि ही टर्म आपण वरी काय करू शकतो ॲडजस्ट करू शकतो. लक्ष द्या, हे व्ही आणि इकडं जर आपण टू व्ही प्लस वन घेतलं तर हीच टर्म आपल्याला वरी जर ॲडजस्ट करायची असेल तर टू व्ही प्लस वन मायनस काय घेऊ शकतो व्ही. वरी आपल्याला फक्त 1 प्लस व्ही पाहिजे, टू व्हीमधून व्ही गेले काय राहणार आहे 1 व्ही राहणार आहे प्लस वन, म्हणजेच वरी काय राहते 1 प्लस व्ही. अशी ॲडजस्टमेंट करा आणि त्याचं इंटिग्रेशन फाईंड करा. म्हणजेच इथं काय भेटणार आहे प्रत्येकाला जर ह्याला जर आपण डिवाइड केलं तर हे दोन्ही कॅन्सल होऊन इथं काय राहते फक्त 1/v मायनस ह्याला जर आपण डिवाइड केलं तर आपल्याला हे इक्वेशन भेटल इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन ऑफ 1/x इंटू dx. आणि प्रत्येक टर्मचं काय काढा ह्याच्यामध्ये इंटिग्रेशन काढा. आणि लॉग ए मायनस लॉग बी असेल तर आपण लॉग ए बाय काय घेतो बी घेतो.